जाएगा ना। पिठाशी नदी नाही कलेक्टर जे आहेत आम्ही आज या ठिकाणी उपमहापौर पदाचा अर्ज महानगर आघाडीतर्फे आम्ही या ठिकाणी दाखल केलेला आहे। आमच्या महानगर आघाडीचे 4 नगरसेवक आहेत, 4 सदस्य आहेत। त्यासोबतच वडगाव प्रभागातून आमच्या उमेदवारांनी 2 वेळा महापौर आलेल्या उमेदवाराला हरवले, एका दुसऱ्या उमेदवाराने माजी नगराध्यक्ष असलेल्या उमेदवाराला हरवले। त्यानंतर मी स्वतः 2500च्या लीडने निवडून आलो। संपूर्ण शहरातील प्रभागातील लोकांनी स्वतःहून आमचा प्रचार केला आणि एकोरी प्रभागातून एका दिग्गज उमेदवाराला पराभूत करून आमचे सहकारी निवडून आलेले आहेत MIMचे। आणि अशा परिस्थितीमध्ये लोकभावना अशी आहे चंद्रपूरमधल्या लोकांची की आम्ही 8 वर्ष महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलो आणि आम्ही कशा पद्धतीनं प्रशासनावर वचक मिळवायचा, कसे कामं करायचे, चंद्रपूरच्या समस्या कशी निकाली काढायच्या याच्याबद्दल आम्हाला सखोल माहिती या ठिकाणी, अनुभव या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे शहरात एक लोकभावना होती की चांगलं काम करू शकतात। लोकांनी आमच्याकडे आग्रही मागणी केली की तुम्ही हा महापौरपदाचा अर्ज दाखल करावा। तसा तो आम्ही दाखल केला आणि आता काँग्रेस आमच्या आघाडीचे अजूनपर्यंत महापौर उपमहापौर ठरलेले नाही आहे। त्यामुळे चांगल्या लोकांच्या हाती आमचं असं मत आहे की आमच्या आघाडीनं आमच्यापेक्षा माझं स्वतःचं एज्युकेशन BE मेकॅनिकल आहे, माझ्यापेक्षा जास्त शिक्षित, महानगरपालिकेचा जास्त अनुभव असलेला, जास्त घोटाळे उघडकीस आणलेला, लोकांसाठी जास्त झटलेला अशा पद्धतीचा उमेदवार जर आघाडीनं दिला तर आजही आम्ही थांबायला तयार आहोत। पण आमच्यापेक्षा सक्षम उमेदवार मिळत नसेल तर आमचा दावा आम्ही कायम ठेवू आणि आम्ही मागणी करू की ज्या पद्धतीनं आम्ही महापौर पदासाठी काँग्रेस आघाडीला समर्थन देत आहोत, उपमहापौर पदासाठी आम्हाला आशा आहे आघाडी धर्माचं पालन ते पण करतील आणि आम्हाला उपमहापौर पदासाठी मतदान करतील अशी आम्हाला अपेक्षा नाही। हे आमचं एक प्रतिकात्मक कृती होती। या शहरामध्ये प्रदूषणाची समस्या अतिशय गंभीर आहे, आम्हाला त्याची जाणीव आहे। एवढंच नाही, शहरातील प्रत्येक समस्येची आम्हाला जाणीव आहे आणि त्याच्या उपाययोजना काय आहे याचीसुद्धा आम्हाला कशा काढायच्या याचीसुद्धा आम्हाला माहिती आहे। प्रदूषणाचा मुद्दा आम्ही सोडवू, पर्यावरणासाठी पर्यावरणपूरक चांगलं काम करू, पर्यावरणाचं संवर्धन करू याचा संदेश देण्यासाठी आज उपमहापौर पदाचा अर्ज भरताना आम्ही सायकलीने आपल्या घरून या ठिकाणी महानगरपालिकेपर्यंत आलेलो आहोत।